म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला. ये म्हणाला तो पालखी घेऊन गाडीला बोलवलं जणू साईनं. ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला. या ठिकाणी सन्माननीय आत्माराम दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय ध्रुव लोके यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद. माझे गुरुवर्य कैलासवासी जयराम गाडीबुवा यांच्या स्मरणार्थ वीरसेन देवळेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा, पूर्वीचा काळ वेगळा होता बुवा. पूर्वीच्या काळी वेगळं विषय होतो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी? तर शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं हसतील, अमुक माणसाचं पोरगं फाटकी पॅन्ट घालून गेलं म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आज बुवा परिस्थिती बदलली. जेवढं फाटके असत तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलं तर 1000 रुपये आणि ढोपरावर भोका पडलेली 2000. आज फाटलेल्याची किंमत बुवा वाढली. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्या येतात ना, तेव्हा असं वाटतं बॉम्बस्फोटात नाही देत की काय. कपड्यांची चाळं, फॅशन पण एवढी बदलली आहे बुवा. 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार. तो दर्शन घेऊ वाकलो की मागच्या दर्शन घेण्याची काय एक गरज नाही, आपोआप दर्शन होतं. नमस्कार करायचो, बाजूक व्हायचा. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात, नेमके खै टाकूचे तेच कळत नाही. म्हणजे फॅशन. तीच पॅन्ट घालून बुवा जेवणाची पंक्ती वाढू, इकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विसरते. ते म्हणतात नको बाबा, तुझ्या बटाट्याची भाजी नको, तो नजरेच्या आड हो. फॅशन करा, फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. कारण काही वेळा बुवा फॅशन एवढी वाढली की लग्न झाल्यानंतर नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात त्यावेळी नवरी असते ती जीन्सची पॅन्ट घालून जाते. त्यावेळी पाहुण्यांचा प्रश्न पडता नवरीची ओटी खाई भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर दे, 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढं पीठ पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. म्हणजे फॅशन करा, फक्त संस्कृती आपण जिवंत ठेवायचे. कारण बुवा पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होती, अज्ञान होतं पण बुवा समाधान होतं पूर्वीच्या काळी. आज विज्ञान असून समाधान नाही आहे बुवा, बरोबर ना. ब्लॅक अँड व्हाईट TV होती, अँटेना कुठेतरी अशी आंब्यावर लावलेली असायची. एक दरवाजावर राहायचो, सह्याद्री चॅनल एकच, रामायण लागलेला असायचा. एका आंब्यावर चढवीत अँटेना फिरवू, तो दरवाजावर तो सांगायचो ए राम दिसतात सीता दिसत नाही, जरा तिकडे फिरव. तो आंब्यावर चढा फिरवायचो अँटेना.
राम सीता दिसत लागले की सांगायचं हे राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झालेत, मुंगळे जरा वाढले, जरा अजून फिरव. तो जरा फिरवीपर्यंत इकडे रामायण संपायचा बरोबर ना. सह्याद्री चॅनल एक महिला यायची बातमी देण्यासाठी आणि ती नेहमी सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलंच तर ती टी व्ही तशी वर खाली हालत असा तरी पण सांगायचे आजचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे अज्ञान होतं पण समाधान होतं. आज विज्ञान असून समाधान नाही बुवा. पूर्वीच्या काळी सामाजिक नाटकं बसवायचे, स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. सीता वगैरे पळून आणल्यानंतर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय पुरुषच असत ते. त्याच्यात हसण्यासारखं काय म्हणजे पूर्वीची सध्या परिस्थिती सांगते. हिरोच्या हातात रिकामी बंदूक द्यायची, आतमध्ये काय भरायचे नाही. ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायचे, सगळी कमाल ते ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. तरी घाबरलंच की बाबा, तरी तोंडान ठॉ केले रे. ठॉ झाला की जो विलन डाकू असत त्यांनी पडायचा. लोकांना वाटायचं हिरोन पेट घातला बार घातला असं समजायचे, पण सगळी कमाल ते ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची, स्टेजच्या मागे असायची. आणि असाच नाटक लागलेलं सामाजिक नाटक. हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठाण मारतो. असं 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटायना आणि विलन डाकू काय मरायना. त्याच्यापेक्षा तो मेल्यात जमा झालो, कारण त्याचं वाक्य नव्हता. कधी ठॉ होता आणि कधी मरतंय, पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मरणार कसं. शेवटी डायरेक्ट तो वाक्य फेक करून कंटाळलो वर, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईल की ॲटॉम बॉम्ब होण्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो, म्हणून मागे जाऊन बघितल्यानंतर त्या ॲटॉम बॉम्ब होण्याचं काही दोष नव्हतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांडा वडील तेवढा फुकट जाय. तो कांडा वडील अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांडा वडील अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं आजच्या दिवस त्याका चाकवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. व पूर्वीचे लोक एवढे हुशार होते, त्या पुस्तकात वाक्य नव्हतं, त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला ना, अरे आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारी. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन डाकू हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकलं तो चाकूवाचा बार होता. तो म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता बुवा. आज विज्ञान असून समाधान नाही बुवा. आज एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जात, पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही बुवा. ही आजची परिस्थिती बदलली. भारी आहे. तुका ठेवून जाऊ का चावाचा आता. माझे अर्धे केस खाल्लंस तू चावा आणि लोकांना सांगतोस केस गेले म्हणून. बघ सलमान खान स्टाईल होती माझी कॉलेजमध्ये असताना. एवढे लांब केस खांद्यावर पडायचे. हां क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो मी, एवढे लांब केस. पण मैंने प्यार किया बुवा हिट आमच्या टायमात. आणि सलमान खान पुढचे केस लाल करू लागलो म्हणून मी म्हटलं आपणही लाल करूया केस. नाही तू तिकडनं विचारशील काय म्हणून. म्हटलं आपण सुद्धा केस लाल करूया म्हणून बुवा हायड्रोजन पेरॉक्साईड लावलंय. पुढना जो वनवो पेटलो ना तो हळू येऊन लोकांनी विजवला. त्याच्यामुळे बाजूसून झालं आणि मध्ये डॉलर शिल्लक राहून. ओके बुवा मी मेले ना आणि या गौरवपांच्या बुवांच्या मनात दिला की माझं स्मारक बांधूया. माझं स्मारक सुद्धा बांधू नको, साधा थडग्या सुद्धा बांधू खर्चच नाही बुवा.
एखादो व्हाळातलो दगड आणून ठेवल्याने तरी लोक समजतील या फक्त दगड गुळगुळीत हो, कारण आपला ब्रँड हा संपूर्ण महाराष्ट्रात, तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक आहे. तुझा बांधूचा काढला तर आमका बहुतेक खूप खर्च आहे, खूप चिरे लागतील, तुझे दात कोरूक हवे, ड्रिल मशीनने त्या दातात होल मारूक हवं, म्हणजे खर्चाची बघतो तिकडे या चालू झोपाळू तिकडे जा, तिकडे खेळा नेता मग गजर झालो की बोललो.